श्री शत्रू रामचंद्राय नमः झाडा घेऊन मध्यरात्री लंका शोधिली मारुती करून रावण सभा पालती सीता हीची ती शोधिली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा. गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथमहाराजांच्या चरणावरती तुम्हा पंचक्रोशीतून आलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोजे वाडी दमईचे बरोबर आहे ना? तालुका जिल्हा परभणी या गावी सुंदर असणारं नियोजन आणि सुंदर असणारा आजचा दिवस अमावस्याचा दिवस अमावस्या सरणार आणि लक्ष्मण शक्ती सुरू आणि उजळ्या पहिला धोंड्या महिन्यातला दिवस पहिला धोंडा खायला भेटणार. आनंदाची गोष्ट गावामध्ये आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं असणारं कार्यक्रमाचं नियोजन लागलं. येण्याचा योगाला गावकर बघितलं नव्हतं पण आल्यावर मंदिर बघितलं गाव बघितलं प्रसन्न वाटलं. गणपतीरायाची माझ्या विघ्नहर्त गणपतीरायांची मूर्ती हनुमंतरायाची मूर्ती जगाचे बालक भगवंत पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणी माता त्याचबरोबर असणारं शंकर भगवंताचं मंदिर आणि इकडे असणारे तुकोबाराय ज्ञानोबाराय सगळे देवांचं दर्शन तुम्हा सर्व गावकऱ्यांचं श्रोते मंडळीचं दर्शन झालं. अगोदरच 1 तास जवळजवळ लेट झालं आणि महाराजांनी सांगितले स्पीड मध्ये घ्यायचं काही हरकत नाही. तसं तर आता दुसरा अध्याय संपायला पाहिजे होता तिसरा सुरू व्हायला पाहिजे होता पण दुसऱ्या अध्यायातल्या 100 वेळा शिल्लक जसं धावत्या वेगामध्ये जमल तशी सेवा करायचे. सर्वजण हनुमंतरायाला विनंती करू लागले हनुमंता जाय बाबा जाय जगाच्या मालकाच्या नावाचा प्राण वाचवायचा आहे. आधी लई कामं केलीस तू अर्ध्या रात्री गेलास अमावस्याची रात्र होती मध्यरात्री असणार लंकेला गेलास रातोरात झाडा गेला सगळा झाडा घेऊन सीतेची सुधी लावली. एवढे महान कार्य हनुमंतराय तुम्ही केलेले आहात विनंती करू लागले. सामर्थ्याचं काय वर्णन करावं. तुकोबाराय सांगतात बुद्धिमतां वरिष्ठं आणि तुझं बळ जर सांगायला गेलं तुझ्या इतकं सामर्थ्यही कोणाकडे नाही हनुमंता. 14,000 राक्षस गणितला मारण्यासाठी आले एका वारात मारलेस. अजून अनेक प्रकारचे त्या ठिकाणी आले पण रातोरात त्याचा नाही नाश केला. गेल्याच्या नंतर रावणाच्या बरोबर शहरावर बसला. बसल्यानंतर
सुखार्ता वंदुटवी. ऐक ना हनुमंता, अरे लक्ष्मण असंग युद्ध करण्यासाठी इंद्रजित आला. अरे त्या इंद्रजिताला मारण्यासाठी लक्ष्मणाला खांद्यावरती घेतलंस, ढगाच्या आड गेलास. लक्ष्मणाला सोबत घेऊन इंद्रजितासंग युद्ध केलं. एवढ्यावर नाही थांबला रे हनुमंता. अरे पोट भरणं आणि मनात तू केलेले कार्य बसणार नाही, याच्याही पेक्षा तू कार्य त्या भगवंतासाठी केलेस. पण आज साय बाबा विनंती करू लागले. रावण्या पाय, बोल. नयनता भास्वना. बोल. वेगी दिवा औषधी आणून बंधू लक्ष्मण वाचवी. लवकर जाय बाबा, सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर दिव्य औषधी घेऊन ये आणि लक्ष्मणाचा प्राण वाचव, विनंती करू लागले. पूर्वी वेळ जांबुवंत तुलाने सांगितले होते, त्याची जाऊन द्रोणापिते दिव्य औषधी ते आणावे. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोर थोरी. ऐक त्याच्या नामाच्या पुतरी सविस्तरी सांगेना. हनुमंता, तुला कुठं जायचंय, कसं जायचंय सांगण्याची गरज नाही, कारण जामवंतजीनं हनुमंत अगोदरच तुला सगळं सांगितलं होतं. तरी एकदा सांगतो, ऐक. पर्वताच्या असणाऱ्या दक्षिण दिशेला अनेक प्रकारच्या औषधी आहेत. त्या औषधीचं नाव, गुण, वर्ण सर्वस्व सांगतो. सावधपणानं ऐक, विनंती करू लागले. विषय होती पूर्ण विषय जगाने तिचा विधान. बरं. होती युक्तीने आपण मेघे शोधून आणावी. गोड गोड. गाय जाती तुझून शत्रिकान पती आपणा. बरं. आम्ही रावण सखे वर्णा, सुवर्णाचा न तिसनावं. सुवर्ण नावाची औषधी आहे. शैली विशैली करणारी औषधी आहे बाबा. लाजाळू झाडासारखी आहे. जवळ माणूस आला की औषधी दिसत नाही. ती औषधी आण. दुसरी असणारी विशैली नावाची औषधी आहे. ती औषधीचा असणारा रस ज्या ठिकाणी वार शक्तीचा झालाय त्या घावावरती जर घातली, अंगावरचा वण सुद्धा तिला दिसत नाही. अशा अनेक प्रकारच्या औषधी आहेत. अजून काही वर्णन सांगतो, ऐक. सुशेती बोलू लागले. आणि शीतल सुकुमार कुपन सकती चंद्रकरा. मग भले ग्रही सुंदर रक्तांबर फुले तिची. बरं. वाचवा वया लक्ष्मण. बरं.
पुढे न पाहे बरं. ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक जाणता होय बाबा म्हणता इथून उड्डाण करून जायचंय औषधी घेऊन यायच्यात पण जात असताना मनामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय नाही तर इथून उड्डाण करशील मी होतो म्हणून लक्ष्मण वाचला मी होतो म्हणून गावाला जेव्हा घेतलं मी होतो म्हणून शक्ती झाली ह्या भानगडीत पडू नको कारण पैशी कळवळ्याची जाती आहे प्रेमाची जातच अशी आहे एकदा का तिला माया लावली किती म्हणते मायामुळं सगळं झालं यामुळं नाही झालं बाबा हे मनात आणू नको आणि जगाच्या मालकाचं चिंतन करत जाय असा विष्णू बोलू लागले स्मरणी नाही उरत बाधा स्मरणी नाही सगळं पदाशी तुम्ही धुंदाची अखंडा परमानंदा पाहिजे गुरुनी राम स्मरण वेगी करावे उडाना बाकी जावे सावधान बालवचिना जाणूनी स्मरण करत असताना अनंत चिंता करू नको सदैव त्या भगवंताचं नामचिंतन कर आणि नामचिंतन करत असताना डोळे वडे घेऊन जाय नाही तर वाडी जमायला येण्याचं सोडून दुसऱ्या मार्गाने जाशील मार्गही सांगतो किती अंतर आहे तेही सांगतो सावधपणानं ऐक विनंती करू लागले नवनाथ सगळं जमलं जाणून कुशली बसून रवदानोनी शिरसागर पर्वतेंद्र नावा पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधी आलेली पर्वतानं लक्षिती जगी याही वेळी परिशेपा ऐक हनुमंत एक नाही दोन नाही जवळजवळ 7 समुद्र पार करायचे आणि ते 7 समुद्र पार करून इथपर्यंत यायचे आज आले आमचे गंगाधर मामा आले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पंथयाचा हरिक वाटे जेव्हा असे असणारे आमचे गुरुवर्य गंगाधर मामा त्यांचं काय नवल करावं पवित्र असणारं तीर्थक्षेत्र भोगाव आणि या भोगाव ठिकाणी महाराजांनी रामायण सुरुवात केली छोटस रूप त्यांनी रोपटं लावलं रामायण बंद होतं भोगावच्या ठिकाणी पवित्र देह असणारं हनुमंतरायाचं मंदिर आणि तिथं महाराजांनी झाड लावलं रामायण रूपी झाड इवलेश रोप लावलेली झाली त्याचा रेणू गेला गगनावर त्या रेणू गेला लक्ष्मण शक्ती झाली संपूर्ण परिसर मामाचं नाव घेते अशी गुरुवारी आमच्या गंगाधर मामाचं आगमन झालं तसं हनुमंतातला 7 समुद्र पार करून जायचंय आणि तिथून औषधी आणायच्या किती अंतर हे सांगतो ऐक सुशेषजी बोलू लागले अंगार पुष्पे देवी प्रेमान बोल. सूर्य तेज समान बोल. आणि सदा नित्य नूतन समूळ जाणा सुस्वादा समोर सुस्वाद झाड बाबा त्या ठिकाणी असणारं सूर्यासारखं तेज समान त्या औषधीला आहे त्या औषधीचा शोध घ्यायचा आहे दिवसा गावाचे रस्ते वसत नाही पण रात्री जाऊन शोध घ्यायचा हनुमंता सुशेषजी बोलू लागले समुद्र मंथनी अमृत वेदता दैत्य भांडत पर्वती सांडले त्वरित औषधी तेथ झालिया हनुमंता प्रत्येक जणाला चिंता वाटेल बाबा साधारण नाही कॅमेरा नाही मग यांना काय माहित त्या ठिकाणी औषधी आहेत पण ज्या वेळेस देवाने दैत्याचं भांडण झालं समुद्र मंथनाच्या वेळेस असणार त्या ठिकाणी अमृताचे काही थेंब सांडले आणि त्या ठिकाणी औषधी निर्माण झालेले आहेत सुशेषजी बोलू लागले येथे गंधर्वराज कौतुक दुर्गयाची किती औषधी अति यज्ञला किती अहोरात्रीचा बोल. जाणता औषधीशी बोल. गंधर्व मिसळती मुठाशी तू कोणी आहापयाशी तुझ्या औषधीशी आणावे आणि त्या औषधी आणायला गेल्याच्या नंतर बाबा 14,000 गंधर्व त्या औषधीचं रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करतात मामा आणि त्या ठिकाणी जायचंय आणि त्या गंधर्वासंग भांडणं करीत बसू नको वेळ कमी आहे आपले चुकव सावधपणानं औषधी घेऊन यावं विनंती करू लागलेली आहे राक्षस नष्ट मायावी कपडे झेलती माला बरी माझी घालती महागोरी ते चुकवावी आती यज्ञ मला परिचय छळलो ते राक्षस छळती आती आदर देवते जाणून मारती शीघ्र गती परतावे
40,000 कोस असणारं जायचंय तितकंच डबल यायचंय. बरोबर लक्षात ठेव किती लांब जायचंय, बरोबर पेट्रोल टाक. कारण पेट्रोल भेटायला तयार नाही. अशा प्रकारे जाय आणि जात असताना मनामध्ये निश्चय ठेव, सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर तुला वापस यायचं आहे. अशी माहिती सुशील हनुमंताला दिल्याच्या नंतर हनुमंता रात्रीच औषधी गवतात का? कारण दिवसा औषधी चमकत नाहीत. म्हणून तुला रात्रीच्या वेळेमध्ये जायचंय. रात्रीच औषधीचा शोध घेऊन रातोरात या ठिकाणी यायचं आहे. अशी विनंती सुशीलजी करू लागले. रात्रीच औषधी का आणायच्यात? कारण ब्रह्मशक्तीला वरदान आहे आणि त्या ब्रह्मशक्तीला वरदान असल्यामुळं तू जर औषधी घेऊन सकाळी आला, औषधीही काम करणार नाही, मग ब्रह्मशक्ती काम करेल. आणि ब्रह्मशक्तीने जर काम केलं, ज्याच्यावर शक्तीचा घात झालाय त्या बिडावरती जर औषधी टाकल्या तर तो माणूस वाचत नाही. म्हणून सूर्याच्या अगोदर तुला यायचं आहे. सुशीलजी बोलू लागले. औषधी घेऊन ये आणि जगाच्या मालकाला सुख दे बाबा. विनंती करू लागले. जाय बाबा जाय. विभीषणही शरणागत आलेले जवळ आले. हनुमंता जाय, जगाच्या मालकाला सुख दे. प्रत्येकाने हनुमंताची विनंती केली. गेल्याच्या नंतर हनुमंतराय एकदा जाऊन औषधी घेऊन यावं. विनंती करू लागले. आमच्यावरती केलेस. काय तुझ्या उपकाराची यादी वाचावी हनुमंता. एवढे उपकार तुमचे आमच्यावरती आहेत, पण आता एक आमच्यावर उपकार करा. जा औषधी घेऊन यावं. विनंती हनुमंतरायाला करू लागले.
आडवतोर होईल अनावृत होईल हनुमंता तुझं एक त्यानं जर एवढं नाही कार्य केलं राम जाईल लक्ष्मण तर अगोदर जाईल सुग्रीव जाईल अंगद जाईल नीळ गज गवाक्ष विभीषण सीता माता राहणार नाही हनुमंता आणि एवढे जर जातील तर मग आमच्यासारख्या पाल्या काही येरा वानरांची पाला पाचोळ्याचं काय करेल बाबा हनुमंता जगाचाच मालक राहिला नसल्यावर आम्ही काय या ठिकाणी जगणार नाहीत म्हणून विनंती हनुमंताला केली गेल्याच्या नंतर भरतचक्र पुन्हा ऐकता प्राण सांगतील सर्वता मग ऐकताची ही माता प्राणतत्वता नराकिती अरे हीच भारताने निग्रहाच्या ठिकाणी भरत राजाला कळाली भरत राजा प्राणाचा त्याग करतील शत्रुघ्न राहणार नाही आणि शत्रुघ्न जर त्या ठिकाणी निघून गेला कौशल्य राहणार नाही सुमित्रा राहणार नाही काही राहणार नाही तिन्ही माता प्राणाचा त्याग करतील अखंड अयोध्येमध्ये अखंड होईल म्हणून हनुमंता साय बाबा विनंती करू लागले अकांत होईल अयोध्येशी अकांत अकांत सकळ लोकाशी मग अकांत देवदानवाशी सकळ सृष्टीशी अकांत अरे अकांत त्या अयोध्येला होईल देव दानव सूर गण गण गंधर्व यक्ष किन्नर सर्वस्व असणार तेही जगतामध्ये अकांत होईल बाबा म्हणून तुला लवकर जायचंय औषधी घेऊन यायच्यात आणि या सृष्टीला असणार वाचवायचंय कारण तू जर नाही गेलात तर संपूर्ण सृष्टीवर आकांत होईल आणि म्हणून तुला लवकर जायचंय प्रत्येकाने विनंती केली जगाचा मालक आता भगवंत राम प्रभू येणार आहेत हनुमंताला विनंती करणार आहेत आणि सुंदर असणारी आपल्याला पुढील कथा ऐकायला भेटणार आहे येण्याचा योग आला आणि सेवा करण्याची संधी भेटली जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही नाही नचत इथं बसण्यासाठी आम्हाला उपकार आमच्या गंगाधर मामाचे मामा म्हणतात तुम्हाला काही जरी नाही आलं तर मी पाठीशी फक्त बसा मामाचा आशीर्वाद असल्यामुळे इथं बसण्याचा योग आला आणि जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला हीच सेवा आपल्या लक्ष्मण शक्तीमध्ये जर आपल्याला कधी ऐकण्याचा योग असला वाटला आपल्या गावाचं नाव जर आपल्याला कधी टीव्हीवर पाहण्याचा योग आला भावार्थ रामायण कुकडगाव किंवा कथा कीर्तन सात या कोणत्याही युट्यूब चॅनल वरती जर सर्च केलं तर आपल्या गावातील भव्यदेवी असणारी लक्ष्मण शक्ती आपल्या गावामध्ये आलेले थोर महान वाचक सूचक संत मंडळी आपल्याला कधीही बघायला भेटल भावार्थ रामायण कुकडगाव किंवा कथा कीर्तन सात या युट्यूब चॅनल वरती सर्च केल्याच्या नंतर आपल्याला ऐकायला भेटल झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराय चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व